जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा जागर करण्यासाठी मी निघालो छत्रपती संभाजीनगरहून लोणीकडे. शिर्डी मार्गे जाता आता साईबाबांना हात जोडले आणि तसाच महाविद्यालयात शिरलो. महाविद्यालयात गेल्यानंतर प्राचार्यांनी स्वागत केलं, चहापाणी झाला. नंतर महाप्राचार्यांनी सगळा कॅम्पस दाखवला. कॅम्पस फार भन्नाट होता. या महाविद्यालयातील पुस्तकालय आणि लायब्ररी बघून तर मी भारावून गेलो. फार भन्नाट केलेलं होतं. नंतर आम्ही व्याख्यानस्थळी गेलो. केल्यानंतर ताईंनी माझं ऑक्शन केलं. ऑक्शन केल्यानंतर सगळ्या मुलांचा उत्साह बघून तर मला आनंदच होत होता. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हटल्यानंतर तरुणाईमध्ये त्याकडे वाटणारा उत्साह हा खरं तर त्याकडे फार भन्नाट गोष्ट आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार खरं तर सांगत असताना मला व्याख्यानासाठी दिलेला विषय होता छत्रपती शिवाजी महाराजांची तरुणाई. सांगत असताना मी असंख्य मुद्दे मांडले, असंख्य शिवाजी महाराजांच्या इतिहासातील पुरावे दिले. खरं तर आजकालच्या तरुणांनी निर्व्यसनी राहिलं पाहिजे. आजच्या तरुणांनी खरं तर आपल्या आईवडिलांच्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजे. अशा असंख्य विषयावरती त्याकडे मी हा साथ घातला आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचं नातं पटवून दिलं. आणि हे करत असताना खरं तर एकही मुलगा जागचा हालतसुद्धा नव्हता. की छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्यांचं असलेलं प्रेम खरं तर मला त्यांच्या डोळ्यात दिसत होतं. आणि छत्रपती शिवरायांचे एक एक मुद्दे मी मांडत चाललो होतो. मांडत असताना खरं तर व्याख्यान झाल्यानंतर सरांनी सुद्धा माझ्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकली. आणि थाप टाकल्यानंतर काय झालं, खरं तर बऱ्याच पोरं माझ्याकडे गराडा घातला. बऱ्याच पोरांनी माझ्यासोबत सेल्फी काढला. आणि सेल्फी काढल्यानंतर खरं तर त्या महाविद्यालयातून मी निघालो. आणि तिथून मला जायचं होतं जळगाव खान्देश या ठिकाणी प्रतिभाताई पाटील यांच्या महाविद्यालयामध्ये परत दुसऱ्या दिवशी व्याख्यान देण्यासाठी.